मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर दृश्यमानता कमी झाली आहे। अनेक ठिकाणी खड्डे आणि शिवाय सखल भागांमध्ये पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा या पाहायला मिळतात। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। सध्या मी पूर्व द्रुतगती मार्गावर आहे आणि इथे आपण बघतोय मुंबईच्या दिशेने जाणारी ही सगळी वाहतूक, ही सगळी वाहनं कशा प्रकारे वाहतूक कोंडीत अडकलेली आहे आपण बघतोय। पुढे हा घाटकोपरचा परिसर आणि पुढे सायनच्या दिशेने सगळे वाहनं जात आहेत आणि मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पुढे पाहायला मिळते। सायन परिसरात सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, पावसाचा जोर वाढत जातोय आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झालेली आहे। दृश्यमानता कमी आहे आणि त्यातनं मुंबईकर वाट काढत कामाला निघालेला आहे। दुसऱ्या साईडला आपण बघितलं तर दुसऱ्या साईडला सुद्धा ठाण्याच्या दिशेनं शिवाय भांडूप मुलुंडच्या दिशेनं जाणारी ही सगळी वाहनं आहेत। पुढे सुद्धा तिथे संत गतीने वाहतूक आपल्याला पाहायला मिळते। शिवाय एक लेन सुरू करण्यात आली, अपोजिट साईडची लेन सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून ही वाहतूक नियंत्रणात येईल। मात्र सध्या तरी दृश्यमानता कमी आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस, यामुळे ही स्थिती आपल्याला पूर्व द्रुतगती मार्गावर पाहायला मिळते। ट्रॅफिक पोलीस प्रयत्न करतायत की ही वाहतूक कोंडी कशा प्रकारे सोडवता येईल, जी संत गतीने ही वाहतूक सुरू आहे ती पूर्ववत कसं करता येईल। मात्र पावसाचा जोर वाढतोय, सखल भागांमध्ये पाणी साचलंय आणि दृश्यमानता कमी।